This is dog. That is dog. This is cat. That is cat. हात पिझ्झा रे. This is mobile. This is mobile. That is mobile. फ्रेंड्स, वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी. आज आपण एक नवीन आणि सोपा टॉपिक पाहणार आहे. तुम्ही वाक्य बोलताना कधी म्हणतात ना की हा मोबाईल आहे, तो मोबाईल आहे, तो पेन्सिल आहे किंवा ती पेन्सिल आहे, ही पेन्सिल आहे. जो आपण हे डेली लाईफ मध्ये बोलतो ते इंग्रजीमध्ये काही शब्द असतात आणि ते शब्द आज आपण बघणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं ना, सुरुवात काही दिवस काही महिने मी फक्त बेसिक घेणार आहे. नंतर काही लोकांचा फोन पण आला की सर थोडं बाराखडी पण पासून सुरुवात करा, जेणेकरून आम्हाला ते मराठीचे नाव इंग्लिशमध्ये कसं करतात ते जमेल. तर मी बाराखडी सुद्धा घेणार आहे. जसं मला वेळ मिळाला मी नक्की घेईल. कारण कसं आहे, दिवसभरात मला ना बॅच घ्यावं लागतात. बॅच घेऊन मला व्हिडिओ काढायचा असतो आणि व्हिडिओ काढणं इतकं सोपं नसतं. मग आता मी जी मेहनत करतोय, आमचा पूर्ण दिवस त्यामध्ये जातो. तर तुमचं बी काम आहे की आम्हाला सपोर्ट करणं. तर मी एक खूप सोपा टॉपिक घेणार आहे. तर आता मी एक खूप सोपा टॉपिक घेणार आहे. जसं आता बघा, दिस इज. दिस इज म्हणजे काय, हे आहे. आणि दॅट इज म्हणजे काय, ते आहे. आता दोघांमध्ये फरक काय ते मी तुम्हाला आत्ता सांगतो. तर फॉर एक्झाम्पल बघा, हा पेन, आता इकडे स्वामी, आता हा मुलगा आहे, हा पेन याच्या जवळ आहे. याने पुढं ती वस्तू एकच पाहिजे, पण लक्षात ठेवा एकापेक्षा जास्त नसावी. तर हा स्वामी काय म्हणेल, दिस इज पेन म्हणेल. काय म्हणेल, दिस इज पेन. मग आता हा पेन स्वामीपासून लांब झाला, हा पेन स्वामीपासून लांब झाला, तर मग स्वामी त्यावेळेस काय म्हणेल, हे म्हणेल तो दॅट इज पेन. म्हणजे ती वस्तू काय पाहिजे, दूर पाहिजे, म्हणजे ती वस्तू एकच पाहिजे. मला वाटतं तुम्हाला दिस आणि दॅट मध्ये फरक समजला असेल. मी अजून एक एक्झाम्पल घेतो. कृतिका इकडे. आता बघा, आता या दोन मुली समजा, मी उभा आहे, ही मुलगी माझ्याजवळ उभी आहे आणि ही मुलगी लांब आहे जरा, पण एकच मुलगी पाहिजे, जास्त नाही. तर मी काय, ही मुलगी आहे, ही जवळ आहे माझ्या, तर मी काय, दिस इज गर्ल. आणि जर ती मुलगी लांब असेल तर मी काय म्हणेल, दॅट इज गर्ल. तर मला समजतं का, जी वस्तू जवळ आहे तिला धिस म्हणायचं, जी गोष्ट लांब आहे तिला दॅट म्हणायचं, आणि ती वस्तू काय पाहिजे, एक पाहिजे. मला वाटतं तुम्हाला एवढं समजलं असेल. आता मग हे वाक्य दिसतंय तुम्हाला, दिस इज आणि दॅट इजचा फरक समजला. दिस म्हणजे हे, हा, ही, आणि जो हा इज दिसतोय, इज याचा अर्थ होतोय आहे. दॅट म्हणजे तो, त्या, ती, आणि हा इज आहे याचा अर्थ होतोय आहे. दिस इज म्हणजे हे आहे, दॅट इज म्हणजे ते आहे. जवळची वस्तू असेल तर दिस इज, लांबची वस्तू असेल तर दॅट इज. जसं आता बघा, हा व्हाईट बोर्ड आहे, तर मी काय म्हणेल, माझ्या जवळ आहे, तर मी म्हणेल दिस इज व्हाईट बोर्ड. आणि हा व्हाईट बोर्ड दूर असेल तर मी काय म्हणेल, दॅट इज व्हाईट बोर्ड. म्हणजे ती वस्तू काय पाहिजे, लांब पाहिजे. जसं आता एक वाक्य बघा, हा कुत्रा आहे. एक्झाम्पल घ्या, हा कुत्रा आहे. ओके, बघा, हा आता समजा ही मुलगी आहे, ही मुलगी, ओके, हिच्या जवळ हा एक कुत्रा आहे. ओके, तिच्या जवळ आहे, पण तर ती काय म्हणेल, हा कुत्रा आहे, तर मी सुरुवातीला काय घ्यायचं, दिस इज म्हणायचंय. हा घेतला मी, दिस इज. ओके, आणि कुत्रा एकच आहे, तर मी काय घ्यायचं, डॉग. दिस इज अ डॉग. ओके, ही मांजर आहे, सेम ती वस्तू जवळ पाहिजे, लांब नाही. समजा मी हा कुत्रा या मुलीपासून लांब केला, जवळ असेल तर काय घ्यायचं, दिस इज, आणि लांब आला तर त्यावेळेस तुम्ही काय घ्यायचं, दॅट इज. कसे लिहा, तो कुत्रा आहे, दॅट इज अ डॉग. फरक समजला. परत एकदा सांगतो, जवळची वस्तू असेल दिस इज, लांबची वस्तू असेल तर दॅट इज. ही मांजर आहे तर तुम्ही काय म्हणणार, दिस इज अ कॅट. लांब असेल, लांब, तर तुम्ही काय म्हणणार, दॅट इज अ कॅट. ओके, पुढचं वाक्य बघा, ही खुर्ची आहे, तुम्ही काय म्हणणार, दिस इज अ चेअर. लांब असेल तर तुम्ही काय म्हणणार, दॅट इज अ चेअर. मला वाटतं तुम्हाला सर्वांना दिस इज आणि दॅट इजचा अर्थ समजला. परत एकदा सांगतो, जवळची वस्तू असेल दिस इज, लांबची असेल तर दॅट इज, पण ती वस्तू किती पाहिजे, एक पाहिजे. मी आता तुम्हाला माहिती आहे, वाक्य शिकवल्यानंतर मी प्रॅक्टिस पण घेतो. जसं आज प्रॅक्टिस घेणार नाही, आज मी डायलॉग पण घेणार आहे, याच्यासोबत एक डायलॉग घेणार आहे. तर विपुल इकडे,
मुलगी तुझ्या जवळ उभी आहे हा, आणि तुला म्हणायची ही मुलगी आहे, तर कसं म्हणशील? This is girl. जोराने बोल. This is girl. अरे खात नाही करतो रे. This is girl. ओके, आणि ही मुलगी लांब गेली. काय गेली? लांब. तर काय म्हणशील? That is girl. ओके, समजा हा मुलगा जवळ आहे, काय म्हणशील? This is a boy. लांब गेला तर? That is a boy. समजा एक कुत्रा आहे, जवळ आहे, काय म्हणशील? This is a dog. लांब. That is a dog. जवळ मांजर. This is a cat. परत. This is a cat. लांब असेल तर? That is a cat. हा. खुर्ची माहिती ना, खुर्ची 10 पाय असतात तिला. किती पाय असतात खुर्चीला? 4 पाय असतात का? 100%? चल ठीक आहे मग बेटा, खुर्ची जवळ आहे तर तू काय म्हणशील? This is a chair. दिस इज अ Chair. ती खुर्ची तुझ्या लांब असेल तर काय म्हणशील? That is a chair. ओके, म्हैस माहिती आहे म्हैस? काय म्हणतात तिला? Buffalo. अरे वा, तुला कसं माहिती रे बेटा? Sir. हा चल ठीक, काय अडचण नाहीये. आता ती म्हैस जवळ आहे, काय म्हणशील? This is a buffalo. लांब आहे. That is a buffalo. व्हेरी गुड. ती वस्तू किती पाहिजे? एक. जास्त राहिले तर हे वापरणार का? नाही. व्हेरी गुड. जास्त राहिलं तर दुसरं वापरणार आहे. तुम्हाला समज दिस आणि दॅट जा. हा पेन तुझ्या जवळ आहे, काय म्हणशील? This is a pen. बेटा हा पेन लांब आहे. That is a pen. ओके बेटा, हे झाड जवळ आहे, काय म्हणशील? This is a tree. ट्री म्हणतात. ट्री बोलता येतं ना? खाता येतं का तुला? अरे हा बोल रे. This is a tree. लांब आहे. That is a tree. प्रेक्षकांना सांगायचे बेटा, असं म्हण, दिस इज अ पेन. बोल बोल. This is a pen. जोराने बोल ना. बोल. This is a pen. पकड रे. हा, बोल. This is a pen. बघा. This is a pen. जोराने बोल ना. This is a pen. हा चला इकडे तू रे. तू बोल रे. दॅट इज अ पेन. That is a pen. हा कृतिका इकडे ग. मी तुला आता फास्ट विचारायला एकदम. चला, हा पेन आहे. This is a तो pen. पेन आहे. That is a pen. हा पंखा आहे. This is a तो fan. पंखा आहे. That is a fan. हा कुत्रा आहे. This is a dog. तो कुत्रा आहे. That is a dog. समजलं? ओके. दिस का वापरणार? जेव्हा एकच वस्तू असेल तेव्हा. जवळ का तू? जवळ. आणि दॅट का वापरणार? जेव्हा एक वस्तू दूर असेल तेव्हा. व्हेरी गुड, शाबास. आता आपण एक छोटासा डायलॉग येणार आहे. एक मुलगी आहे, तिला वही किंवा मुलगा असेल, नोटबुक घ्यायची किंवा पुस्तक घ्यायचे, ते आता डायलॉग करतील. ओके, आता डायलॉग कसा करायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे, दाखवणार तुम्हाला. ओके मित्रांनो, आता हे 2 मुलं डायलॉग करतील. आता डायलॉग म्हणजे काय? ज्या मुलीला नोटबुक विकत घ्यायचे, हा दुकानदार आहे आणि ही कस्टमर आहे. ओके, डायलॉग आहे शॉपकीपर आणि कस्टमर मध्ये. आता हे दोघी जण तसं डायलॉग करते. चुकलं तर मी त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेईल. ते चुका करते मला माहिती, कारण ते ऑन द स्पॉट डायलॉग करतायत. ओके, हा पोरगा बिल्लास बरे समजून घ्यायचं. ओके, त्याच्याकडनं चुका होतीलच. तुम्हाला दिसतो का नाही दिसतो मला माहित नाही. स्वामी करशील का? 100% करशील. मावशी 100% थांबल्यास तुला माईक लावून देतो मी. म्हणेल लगेच स्टार्ट म्हणायचा. ओके, बघा यांच्याकडनं चुका होतील. मी याच्याकडे 2-3दा रिपीट करून घेईल, जेणेकरून तुम्हाला समजेल की प्रॅक्टिस करताना किती चुका होतात. समजलं? स्वामी करू शकतोय? Yes sir. आत्या करू शकते. ओके, 1 2 स्टार्ट ऍक्शन. What can I do for you, madam? अरे बेटा असं नाही म्हणायचं. बोल. कसं असेल? वेलकम मॅडम. काय असेल? Welcome, ma'am. मॅडम असं वेलकम मॅडम. Welcome, ma'am. ओढायची नाही रे, ती पोरगी घाबरून जाईल. अरे बाबा, ती पोरगी घाबरून जाईल. वेलकम मॅडम. हा Welcome, madam. हा पहिले बाहेरून आधीची ना तिथं म्हणतो व्हॉट कॅन आय डू फॉर यू. तू आय वॉन्ट माय नोटबुक. विच वन? ते म्हणे दॅट वन. काय दॅट वन. तू म्हणायचं दिस वन. ते म्हणे नो 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 दॅट वन. दिस वन. ते म्हणे येस. हिअर दिस. म्हणे हाऊ मच? तुम्हाला ओनली 50 रुपीज. ओके, थँक्यू व्हेरी मच. हा 1 2 स्टार्ट ऍक्शन. Welcome, ma'am. What can I do for you? I want to buy a notebook. गाव नको ना, वाह परत. हा बोल. ऍक्शन. Welcome, ma'am. What can I do for you? I want to buy a notebook. Which one? Which one? असं which one? Which one? Which That one? one. Well, which Which one? one? That one. This one? This one? No, 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 that one. This one? This one? Yes. Here, this. How much?
Only 50 rupees. Thank you very. मी फक्त तुम्हाला ते चिंदे मी तुम्हाला फक्त या दोघांचे एक्झाम्पल दाखवलं की ते कसं बोलतात, काय बोलतात. मला माहिती चुका झाला. मी आधी बोलले मी ऑन द स्पॉट प्रॅक्टिस घेतो, मी अगोदरच प्रॅक्टिस करून येत. तर या मुलांचं डायलॉग तुम्हाला जर आवडला असेल तुम्ही सर्वांनी परत एकदा रिपीट. थँक्यू निवडायचं परत एकदा. हो तुझं लग्न नाही रे इथं, बायकोनी आली आहे. बायको असं काय म्हणतोय परत इकडे असं बायको नॉर्मल बोलायचं. परत एकदा बोलावं लागलं मला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि ज्या 2-3 बिल्लाज भरपूर आहेत त्यांनाही खास करून हा बिल्लाज भरपूरला लाईक करा. ओके. तर ज्या मुलांना सपोर्ट करा म्हणजे त्यांचाही आत्मविश्वास वाढेल. आणि तुम्हाला माहिती मी ऑन द स्पॉट प्रॅक्टिस घेतो कारण ते आज उभे राहिले तर भविष्यात सुद्धा ते उभे राहतील. ओके. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही म्हणा Thank you guys. ओके. तर ठीक आहे, त्याला काय हरकत नाही. नाव काय तुझं? Drone. द्रोण. थांब ना, चहा ठेवली ना नाही. तर ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.